नमस्कार, आपण पाहता हिरकणी न्यूज. हिरकणी न्यूज प्रत्येक क्षण ताज्या घडामोडी आणि महत्त्वाच्या प्रत्येक बातमीसाठी नेहमी तत्पर. स्वतःचे बँक खाते सायबर गुन्हेगारांना दिले आणि पिंपरी चिंचवडमध्ये 45 लाखांचा गंडा. देशभरातून 20हून अधिक तक्रारी दाखल. सायबर फसवणुकीसाठी बँक खाते वापरण्यास दिल्याप्रकरणी भोसरी, हिंजवडी, निगडी, देहू रोड, चाकण दक्षिण आणि तळेगाव दाभाडे पोलीस ठाण्यामध्ये 7 गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. या 7 गुन्ह्यांमध्ये 45,33,000 रुपयांची फसवणूक झाली आहे. या बँक खाते धारकांच्या विरोधात संपूर्ण देशभरातून सायबर पोलिसांकडे 20 पेक्षा अधिक तक्रारी आल्या आहेत. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार भोसरीतील एकाने बनावट खाते उघडून सायबर गुन्हेगारांना दिले. त्याच्या बँक खात्यावर 3 नागरिकांच्या फसवणुकीचे 1,80,346 रुपये घेण्यात आले आहेत. हिंजवडी येथील एका महिलेने सायबर टोळीशी संगनमत करून बँक खात्याचा गैरवापर केला. तिच्या खात्यासंदर्भात 9 तक्रारी आलेल्या आहेत. तिने तिच्या खात्यावर आलेले 6,97,000 रुपये ATMद्वारे काढून घेतले. निगडी प्राधिकरणातील एकाच्या खात्यावर फसवणुकीचे आलेले 2,20,000 रुपये धनादेशाद्वारे काढण्यात आले. देहूगाव येथून एका तरुणाने स्वतःचे बँक खाते सायबर फसवणुकीच्या व्यवहारासाठी दिले. या खात्यावरून 13,40,000 रुपयांचे अवैध व्यवहार झाले आहेत. चाकण दक्षिण पोलीस ठाण्याच्या हद्दीत बँकेतून सायबर फसवणुकीची 13,80,000 रुपयांची रक्कम धनादेशाद्वारे, तर मेदनकरवाडी आणि नाणेकरवाडी परिसरातून ATMमधून 10,60,000 रुपये रोख स्वरूपात काढण्यात आले. तळेगाव दाभाडे येथे एकाने सलून व स्वतःच्या नावे बँक खाते उघडून देशातील 7 नागरिकांची 6,10,165 रुपयांची फसवणूक केली आहे.